आज आपण बघणार आहोत करलीचं कालवण। मी करली आणलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आज आपण कालवण करायला सुरुवात करूया। आधी मी तेल तापत ठेवले, आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकते। लसूण थोडा फ्राय करून घ्या, थोडंसं गुलाबी होईस्तोवर हे वाटण घालूया। मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं, खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, ते वाटण घालून घेऊया। ते असं फ्राय करायचं। थोडं फ्राय झालं ना, खोबरं असं फ्राय केलं ना म्हणजे संध्याकाळला राहिलं ना कालवण तरी खराब होत नाही, फ्रीजला ठेवायची गरज नाही। आता मी हळद टाकून घेते। 1 चमचा हळद घेतली, छोटा चमचा। हा आमचा मसाला आहे, 1 चमचा मसाला टाकून घेते, 1च चमचा बस। हां, असं हे छान फ्राय करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं। आता आपण त्याच्यामध्ये ही करली मच्छी आहे ना, ही सोडून घेऊया। वाटण फ्राय झालेलं आहे। आता आपण हे वाटणामध्ये मच्छी मिक्स करून घेऊया। आता मी चिंचेचा कोल घेतलेला आहे, तो टाकते 1 वाटीभर। तुम्हाला जसं आंबट पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता। जर तुमच्याकडे चिंच नसेल, तुम्हाला चिंच आवडत नसेल, तर कैरीचे दिवस असतात ना, एप्रिल मे, त्याच्यामध्ये कैरी टाकायची, सुकलेली कैरी असते ती टाकायची, कोकमं टाकायची। पण आंबटपणासाठी काहीतरी टाकायला पाहिजे, त्याशिवाय मच्छीच्या कालवणाला चव येत नाही। आता छानपैकी उकळ घेऊया आपण। मी आता ठेवते आणि चांगला उकळ घेते। मी चवीपुरतं मीठ घालते। हां, हे आपल्या कालवणाला उकळ आलेलं आहे, छान चांगलं उकळलंय। आता मी कोथिंबीर टाकून घेते। हे रेडी झालेलं आहे कालवण आपलं।